विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 10वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आज आपण आपली फर्स्ट युनिट टेस्ट ही कशी असेल, त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज कोणत्या विचारल्या जातील यावर आज आपण चर्चा करू. थोडक्यात पहिल्या युनिट टेस्टचं स्वरूप कसं असेल त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपली जी फर्स्ट युनिट टेस्ट आहे ती एकूण 20 मार्कांची होणार. 20 मार्क्ससाठी आपली ॲक्टिव्हिटी शीट असेल. या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये जी 20 मार्कांची असणार आहे त्यामध्ये सिलेबस काय असेल, तर जे पहिलं युनिट आहे ते पहिलं युनिट पूर्ण त्यामध्ये असणार आहे, की ज्यामध्ये 2 पोएम्स आणि 3 लेसन्स आहेत. ते कोणकोणते आहेत, तर 1.1 आहे अ टीनेजर्स प्रेयर, 1.2 an encounter of a special kind, 1.3 basket full of moonlight, 1.4 be smart आणि 1.5 his first flight. अशा एकूण फर्स्ट संपूर्ण युनिट जे आहे ते या युनिट टेस्टसाठी विचारात घेतलेलं आहे. आता आपण ॲक्टिव्हिटी शीट कशी असेल ते आपण बघूया. जो पहिला प्रश्न असेल, क्वेश्चन नंबर 1 जो असेल तो सीन पॅसेज असेल. सीन पॅसेज म्हणजे जे पहिलं युनिट आहे त्या पहिल्या युनिटमधले जे 3 लेसन्स आहेत त्या 3 लेसन्सपैकी कोणत्या तरी एका लेसनवरती एक 10 मार्कांसाठी एक पॅसेज तुम्हाला असेल. मग यामध्ये ॲक्टिव्हिटीज कशा असतील, तर त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो असेल ट्रू ऑर फॉल्स. हा 2 मार्कांसाठी असेल. 2 क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जातील आणि ते 2 मार्कांसाठी असतील. त्यानंतर जो दुसरा क्वेश्चन आहे त्यातला तो असेल कंप्लीट द वेब आणि हा सुद्धा 2 मार्कांसाठी तुम्हाला असेल. जो तिसरा प्रश्न आहे तो रिलेटेड वर्ड्स असा असेल. तुम्हाला काही शब्द दिले जातील क्वेश्चनमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही शब्द दिले जातील आणि त्या शब्दांशी रिलेटेड वर्ड्स जे पॅसेजमध्ये आलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे असतील 2 मार्कांसाठी. त्यानंतर A4 क्वेश्चन जो आहे तो तुमचा ग्रामरचा असेल. या ग्रामरच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला ग्रामरची 2 वाक्य विचारली जातील की जी 2 मार्कांसाठी असतील. ठीक आहे. त्यामधलं पहिलं वाक्य असेल, एक सेंटेन्स दिलेलं असेल तुम्हाला आणि ते सेंटेन्स तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल. या प्रश्नाला 1 गुण असेल. आणि एक वाक्य दिलेलं असेल, त्या वाक्यामधून कोणतं तरी एक ॲडजेक्टिव्ह तुम्हाला शोधायचं असेल. हा प्रश्नसुद्धा 1 मार्काचा असेल. असा हा A4 ग्रामरचा जो क्वेश्चन आहे तो 2 मार्क्ससाठी असेल. 1 मार्क्ससाठी तुम्हाला 2 वाक्य इथे विचारले जातील. त्यानंतर जो शेवटची ॲक्टिव्हिटी असेल इथे A5, ही ॲक्टिव्हिटी तुमची पर्सनल रिस्पॉन्सवरती आधारित असेल. क्वेश्चन दिलेला असेल आणि त्यावरती तुमचं पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं स्वतःचं मत तुम्हाला तिथं लिहायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल. असा पहिला प्रश्न जो आहे तो एकूण 10 मार्कांसाठी असेल. पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे ती 10 मार्कांसाठी असेल. आता दुसरा प्रश्न बघू मित्रांनो आपण. जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो आहे सीन स्टांझा. फर्स्ट युनिटमध्ये ज्या 2 पोएम्स आहेत त्या 2 पोएम्सपैकी कोणत्या तरी एका पोएमवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी एक स्टांझा विचारला जाईल आणि त्यावरती 3 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या असतील. तुमची पहिली ॲक्टिव्हिटी त्यामध्ये असेल चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्स. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं असेल. इथे तुम्हाला 2 क्वेश्चन्स विचारले जातील विथ अल्टरनेटिव्ज आणि त्याला मार्क्स असतील 2. दुसरी ॲक्टिव्हिटी असेल कंप्लीट द वेब. 2 गुणांसाठी ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. आणि तिसरी ॲक्टिव्हिटी असेल रायमिंग वर्ड्स. तुम्हाला 2 शब्द दिले जातील आणि त्या 2 शब्दांसाठी जो स्टांझा तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला आहे त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये राईम होणारे वर्ड्स त्या स्टांझामधून निवडायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी असेल 1 मार्क्ससाठी.
त्यानंतर क्वेश्चन 3कडे आपण वळूया. आता शेवटचा प्रश्न असणार आहे 5 गुणांचा. क्वेश्चन नंबर 3, डू ॲज डायरेक्टेड. ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील, त्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या सूचनेनुसार सोडवायच्या आहेत. मग त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी तुम्हाला येईल, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये 2 शब्द दिले जातील की ज्यामधले लेटर्स गाळलेले असतील, अक्षरं वगळलेले असतील. मग ते वगळलेलं अक्षर कोणतं आहे, वगळलेलं लेटर कोणतं आहे, ते योग्य लेटर तुम्ही भरायचे. या 2 शब्दांसाठी इथे 2 मार्क्स आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 4 शब्द दिले जातील की जे अल्फाबेटिकली नसतील आणि ते तुम्हाला अल्फाबेटिकली ऑर्डरने लावायचे आहेत. त्यासाठी 2 मार्क्स तुम्हाला असतील. आणि या डू ॲज डायरेक्टेडमधला शेवटचा प्रश्न असेल, शेवटची ॲक्टिव्हिटी असेल 1 गुणासाठी, रिलेटेड वर्ड्स. तुम्हाला एक शब्द दिला जाईल आणि त्या शब्दासाठी कमीत कमी 2 रिलेटेड वर्ड्स तुम्हाला सांगायचे आहेत की ज्याला तुम्हाला 1 गुण त्या ॲक्टिव्हिटीला असेल. अशी विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या युनिट टेस्टची आपली ही जी ॲक्टिव्हिटी शीट आहे, ही ॲक्टिव्हिटी शीट असणार आहे टोटल 20 गुणांसाठी. पहिलं युनिट ज्यासाठी विचारात घेतलं गेलेलं आहे, ही जी युनिट टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हा सगळ्यांना दोघं शाळांकडून बेस्ट ऑफ लक.